पर्यावरण अभ्यास BA सेकंड आणि BCom सेकंड. मागच्या वेळेला आपण ऊर्जा संसाधने, ऊर्जेचा वापर, सौर ऊर्जा, समुद्राच्या पाण्यापासून निर्माण होणारी ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा हे बघितलं. त्याच्यानंतर मोठा एक प्रश्न याच्यावरती विचारला जातो तो असा: नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनामध्ये प्रत्येक व्यक्तीची भूमिका. आता नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनात, संवर्धन म्हणजे जपणूक करणे त्याची. नैसर्गिक संसाधनं जी आहेत, पाणी असेल, झाडं असतील, ही नैसर्गिक संसाधनं आहेत. ह्या नैसर्गिक संसाधनांचा इंधन असेल, तेल असेल, ही नैसर्गिक संसाधनं आहेत. ह्या संसाधनाच्या संवर्धनामध्ये प्रत्येक व्यक्तीची भूमिका काय असणार आहे? तर अगदी सुरुवातीपासून सांगता येईल की आपण पर्यावरणाचा जो अभ्यास करतो आहोत, तो पर्यावरणाचा अभ्यास अगदी सुरुवातीपासून आपण हा अभ्यास करत आलेलो आहोत, पण त्याची म्हणावी इतकी दखल घेतली गेली नाही किंवा अभ्यासासाठी हे मार्क मिळवण्यासाठी वाचायचं आहे, शिकायचं आहे, अशा पद्धतीने पुढे पुढे अभ्यास करत गेलो. पण प्रत्यक्षामध्ये कृतीयुक्त कार्यक्रम किंवा कृतीयुक्त जे काही उपक्रम आहेत, कृती केली गेली नाही. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या सहभागामध्ये प्रत्येक व्यक्तीची भूमिका जी आहे, ही भूमिका कमी कमी वाटू लागली किंवा कमी पडू लागली. म्हणून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कारण ह्या पर्यावरणाचं जर संरक्षण आपण केलं नाही तर पुढील पिढीच्यासाठी पर्यावरणाचे जे फायदे आहेत ते उपभोगायला त्यांना मिळणार नाहीत. असं म्हटलं जातं की भारताकडे पुढची 30 वर्ष पुरेल एवढीच साधन संपत्ती आहे. पुढील 5 वर्षांमध्ये ऊर्जा पुरवठ्यामध्ये 30% कमतरता भासणार आहे. तुम्ही म्हणाल की माझं काय जातंय त्याच्यामध्ये? आमचं तर जे काय आहे पिढी किंवा आम्हाला फायदा मिळतो आहे, आपल्याला आता चालू आहे. पण आत्ताच्या घडीला सुद्धा जरी बघितलं तरी सुद्धा पेट्रोलचे भाव, इंधनचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. कमी झालेला कधी ऐकलाय का हो? किंवा पेट्रोलचा भाव आज कमी झालेला आहे. तर यामध्ये वाढच होत आहे, कारण हे नैसर्गिक संसाधनं आहेत, ही नैसर्गिक साठे आहेत. ह्या साठ्यांच्या मध्ये कमी किंवा हे साठे कमी होत आहेत आणि लोकसंख्या तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. म्हणून कोणत्याही राष्ट्रातील नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनामध्ये प्रत्येक व्यक्तीची ही भूमिका राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सभोवतालच्या परिस्थितीशी प्रत्यक्षपणे संबंधित असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपल्या लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे वापरा फेकून द्या संस्कृती आहे, पुनर्वापर माहीत नाही किंवा केला जात नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टींचा वापर वाढलेला आहे आणि हा ताण जो आहे, हा ताण निसर्गावरती आलेला आहे आणि म्हणून नैसर्गिक संसाधनांची सुद्धा कमतरता भासत आहे. एक उदाहरण मी सांगेन की पूर्वी करडईचं तेल मिळायचं, म्हणजे मी स्वतः वापरायचे खाद्य ह्याच्यामध्ये, पदार्थांच्या मध्ये करडईचं तेल. पण आता करडईचं तेल मिळतच नाही आणि हे करडईचं तेल हार्टसाठी ठीक असतं की शेंगदाणा तेलपेक्षा करडईचं तेल, पण खूप महाग आहे. मध्यंतरी मी चौकशी केली तर आता तर सध्या हे मिळतच नाही. का? तर हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे. हे तेलाचे साठे असतील, इंधनाचे साठे असतील, हे साठे कमी होत आहेत आणि म्हणून या वाढत्या लोकसंख्येला हे नैसर्गिक संसाधनं आहेत, ही जर त्यांची त्या लोकसंख्येला पुरवठा करायचा असेल तर त्यांच्या किमती वाढवणंच आवश्यक आहे आणि म्हणून या नैसर्गिक संसाधनांची जपणूक मानवाने करणं आवश्यक आहे. कारण मानवच सगळ्या गोष्टींना, मानव जबाबदार आहे. मानव संरक्षण करू शकतो पर्यावरणाचं आणि पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा मानवच करू शकतो. त्यामुळे मानव हा घटक खूप महत्त्वाचा आहे. म्हणून समाजाचा नागरिक म्हणून मानवाने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार लावणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे, असे राष्ट्रघटनेमध्ये नमूदच केलेलं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 यामध्ये यावर खूप भर देण्यात आलेला आहे.
संपूर्ण राष्ट्रामध्ये देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा हा गाभा आहे. शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर सक्तीने पर्यावरण अभ्यासाचा सर्व स्तरावर अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 1991 मध्ये राज्य सरकारांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची आठवण करून देण्यासाठी 2004 साल उगवले आणि 2004-05 पासून पर्यावरण हा विषय दुसऱ्या वर्षासाठी सक्तीचा केला गेला. म्हणजे पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे असं राष्ट्रघटनेमध्येच नमूद केलेलं आहे. आणि म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपल्याला जे प्रोजेक्ट करायला दिलेले आहेत त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून का होईना जो विषय तुम्ही निवडलेला असेल त्या विषयाशी समाजाचा नागरिक म्हणून ते विषय स्वतः आत्मसात करा, त्या विषयाच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि मग जो प्रोजेक्ट करणार आहात तो प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने करा आणि जो कुठला प्रोजेक्ट केलेला असेल तो स्वतः अंमलात आणा. समजा आता घनकचऱ्याचा तुम्ही प्रकल्प केलेला असेल तर कचऱ्याचं वेगळे वर्गीकरण करा. ओला कचरा, सुका कचरा असेल किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की कचरा आहे तो कचरा आपण गाडीमधून ट्रॅव्हल करत असताना, प्रवास करत असताना जो आपण रॅपर्स असतात किंवा काही खाल्लेल्या वस्तूच्या रॅपर्स असतात ते आपण लगेचच रस्त्यावरती आपला हात जातो किंवा खिडकीतनं बाहेर आपण फेकून देतो. तर आपण ही गोष्ट इथे दखल नमूद केली पाहिजे की पर्यावरणाचं हा गोष्ट आहे. आपण सुरक्षित राखायचं आहे. आपला परिसर आहे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणाच्या हातभार अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या मधून किंवा छोट्या छोट्या उदाहरणांच्या मधून सुद्धा आपण पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो. घरामध्ये सुद्धा लाईट आहेत, अनावश्यक जिथे गरज नाही आहे त्या रूमचे लाईट बंद करणे, काही नळ गळत असतील, ठिपकत असतील तर ते ताबडतोब ते दुरुस्त करणे, की पाणीची बचत पण केली पाहिजे. तरी अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या मधून पर्यावरण संरक्षणामध्ये, कारण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे असं राष्ट्रघटनेमध्येच नमूद केलेलं आहे. आणि म्हणून 2004 आणि 2005 या सालापासून पर्यावरण संरक्षण किंवा पर्यावरण अभ्यास, पर्यावरण हा विषय सगळ्यांच्यासाठी सक्तीचा केलेला आहे. तसं पाहिलं तर आपण पहिल्यापासून पर्यावरणाचा अभ्यास करत आलेलो आहे. छोट्या लहान गटामध्ये असताना किंवा मोठ्या गटामध्ये असताना परिसर सहली जायच्या शाळेच्या मधनं. त्यामध्ये तुम्हाला बाग असतील, बागांच्या मध्ये नेलं असेल, भले डबा खाऊन तुम्ही परत घरी आला असाल तरी सुद्धा तिथला परिसर, ही कुठली बाग आहे, आपल्या गावाच्या मधल्या या बागेचं नाव, मग तिथे सहल घेऊन गेलो लगेच लक्षात येतं. आजूबाजूचा परिसर, झाडं हे माहिती व्हावं म्हणून. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस मध्ये गेला असाल तुम्ही, कुठल्या परिसर म्हणजे परिसराचा अभ्यास कशासाठी की मुलांना माहिती व्हावं, ज्ञान व्हावं म्हणून. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर विज्ञान होतं तुम्हाला शाळेच्या माध्यमिक स्तरावरती. अशा माध्यमाच्या मधून अशा स्तरावरती हा अभ्यासला गेलेला आहे. वनस्पती शास्त्राचा अभ्यास केलेला असेल, रसायनशास्त्राच्या मध्ये रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असेल. अशा प्रकारे त्याच्यानंतर पुढे 11वी-12वीला पर्यावरणाचे प्रोजेक्ट पण तुम्ही केलेले आहेत. आणि पुढे जाऊन 2004-05 पासून दुसऱ्या वर्षासाठी प्रत्येक जे काही फॅकल्टी आहे, BA असू दे, BCom असू दे, BBA असू दे, BCA असू दे, या सगळ्या फॅकल्टीला, सगळ्या विभागांना ह्याला दुसऱ्या वर्षासाठी पर्यावरण अभ्यास हा विषय सक्तीचा केलेला आहे. किंबहुना एवढंच की पर्यावरण संरक्षणाच्या मध्ये, नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनामध्ये प्रत्येक व्यक्तीची ही भूमिका महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच तुम्हाला हे प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प स्वतः करायचे आहेत. आणि प्रत्यक्षामध्ये हे प्रकल्प करत असताना पण असं केलं जात नाही, ही खूप खंत आहे मला. पण हे जे प्रकल्प करायचे आहेत हे प्रकल्प फील्ड वर्क आहेत. क्षेत्रीय भेट असं त्याचं नावच आहे. क्षेत्रीय भेट प्रकल्प अहवाल. क्षेत्र भेट म्हणजे एखादं ठिकाण निवडून, क्षेत्र निवडून पर्यावरणाची समस्या असली पाहिजे विषयाच्या मध्ये, त्या ठिकाणी जाऊन फील्डवरती जाऊन माहिती गोळा करायची, मुलाखत घेऊन प्रश्नावली तयार करून ही माहिती गोळा करायची आणि त्याच्यावर आधारित प्रकल्प लिहायचा आहे. का तर असं काय आहे की
या माध्यमाच्या मधून पर्यावरणाची तुम्हाला माहिती होईल. त्याचबरोबर कुठल्या समस्या आहेत, त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या, निरीक्षण लिहितात तुम्ही, उद्दिष्ट लिहिली जातात प्रकल्पाच्या मध्ये. मग हे जे सगळं आहे, म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेच्या माध्यमातून सुद्धा हा 30 मार्काचा प्रकल्प निवडलेला आहे. मग मुलं काय करतात, एकमेकाचं उतरून काढणं, एका कॉलेजमध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये घ्यायचा, किंवा अगदी मागच्या वर्षीच्या मुलांना विचारून झेरॉक्स सेंटर मधनं उचलून जो काही प्रकल्प आहे तो समोर ठेवून उतरून काढणं, असं न करता उतरून काढलेलं लगेच समजतो मार्क देताना. त्यामुळे जो काही आहे प्रकल्प तो स्वतः करा, चांगल्या पद्धतीने करा, तरच तुम्हाला मार्क मिळतील. आणि सगळ्यात सुरुवातीला सांगितलं, ह्यामधलं जर काही राहिलं, थेअरीचा पेपर राहिला किंवा प्रकल्प राहिला, तर तुम्हाला विद्यापीठ तुमची डिग्री देत नाही. त्यामुळे आपली जबाबदारी समजून समाजाचा नागरिक म्हणून प्रकल्प व्यवस्थितरित्या पूर्ण करून वेळेतच देणं आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे. आणि मग पर्यावरणाच्या संरक्षणाच्या मध्ये एक छोटासा का होईना काहीतरी हातभार लावल्याचं तुम्हाला सुद्धा समाधान वाटेल. आपण स्वतःहून एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टीच्या मध्ये आपल्याला खूप आनंद असतो. मी वस्तू तयार केली, मी ड्रेस शिवला वगैरे, किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्या आपण हाताने केलेला आहे. एखादा पदार्थ मी हाताने केला तर आपल्याला त्या गोष्टीच्या मध्ये खूप नाविन्य वाटत असतं. तसं स्वतः प्रकल्प तयार करा, माहिती गोळा करा. माहिती नाही मिळाली तर मी सांगायला आहे, पण हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प व्यवस्थितपणे तयार करा, तरच या प्रश्नांचं उत्तर सार्थकी झालं असं मला वाटेल. नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनात प्रत्येक व्यक्तीची भूमिका हा प्रश्न येतो, मोठा प्रश्न येतो ह्याच्यावरती, किंवा शॉर्ट नोट सुद्धा येईल. प्रत्येक व्यक्तीची जागरूक भूमिका पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. प्रत्येक व्यक्तीची जागरूक भूमिका पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याच्या पुढची जी टीप आहे, शाश्वत जीवन पद्धती. शाश्वत जीवन पद्धती पुढे पण ह्याच्यावरती शाश्वत जीवन पद्धती एक मोठा प्रश्न आहे ह्याच्यावरती, आणि वाळवंटीकरण, ह्या दोनच शॉर्ट नोट राहिलेल्या आहेत. आणि त्याच्या पुढचं जे तिसरं टॉपिक आहे त्या तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करते.